नमस्कार, मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण, कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं हार्ट काय आहे, कुठे स्थित असतो, त्याचे पार्ट्स काय असतात, त्याचा स्वतःचा ब्लड सप्लाय कसा असतो, तो काय काम करतो, त्याची स्पंदनं कशी जनरेट होतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करणार. हृदय हा आपला सर्वात महत्वाचा पार्ट बॉडीमधला. तो युजली आपल्या छातीमध्ये दोन्ही फुफ्फुसांच्या मधोमध स्थित असतो. युजली त्याचा मॅक्झिमम पार्ट डाव्या साईडला असतो आणि त्याची साईज आपल्या मुठी एवढी असते. आता हार्टचे पार्ट्स कोणते कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. हार्ट युजली राईट आणि लेफ्ट साइड मध्ये डिवाइड केलेला असतो. हे दोन पार्ट सुद्धा परत वरचा जो पार्ट आहे त्याला एट्रियम म्हणतात आणि खालचा जो पार्ट आहे त्याला वेंट्रिकल म्हणतात. वरचा जो एट्रिया पार्ट आहे राईट साइडचा तो रिसिव्हिंग चेंबर आहे आणि खालचा जो वेंट्रिकल असतो तो पंपिंग पार्ट आहे. सिमिलरली लेफ्ट साइडला सुद्धा लेफ्ट एट्रिया हा रिसिव्हिंग चेंबर आहे आणि लेफ्ट वेंट्रिकल हा पंपिंग चेंबर असतो. आता रक्तप्रवाह हृदयामध्ये कसा फ्लो होतो याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार. नॉर्मली रक्तप्रवाह म्हणजे नॉन ऑक्सिजनेटेड अशुद्ध रक्त सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा थ्रू राईट एट्रियम मध्ये येतो आणि तिथून हा राईट वेंट्रिकल मध्ये जातो. राईट वेंट्रिकल मधून सुपेरियर अँड इन्फेरियर वेना कावा ह्या दोन मुख्य शिरा आहेत ज्या अशुद्ध रक्त आपल्या बॉडी मधून हृदयाकडे आणतात. पहिले हा रक्तप्रवाह राईट एट्रियमला येतो आणि तिथून हा वेंट्रिकल मध्ये जातो. हा राईट वेंट्रिकल मग फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पंप करत असतो. रक्त राईट एट्रिया मधून राईट वेंट्रिकल मध्ये जेव्हा जातो ह्या फ्लोचा युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करण्यासाठी राईट एट्रिया मधून राईट वेंट्रिकल मध्ये जाण्यासाठी ट्रायकस्पिड वॉल गार्ड करत असते आणि राईट वेंट्रिकल मधून फुफ्फुसाकडे जाण्यासाठी पल्मोनरी वॉल गार्ड करत असते. राईट वेंट्रिकल मधून थ्रू पल्मोनरी आर्टरी फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी ब्लड जात असतो. तिथे ऑक्सिजनेशन झाल्यानंतर परत लेफ्ट एट्रिया मध्ये रक्त येतो. तिथे थ्रू मायट्रो वॉल लेफ्ट वेंट्रिकल मध्ये रक्त जातो आणि लेफ्ट वेंट्रिकल हा पंपिंग पार्ट आहे, लेफ्ट एट्रिया हा रिसिव्हिंग पार्ट आहे. तिथून मग थ्रू अवॉर्टिक वॉल पूर्ण शरीराकडे थ्रू अवॉर्टा ही मुख्य धमनी आहे बॉडीची, तिथून सगळ्या बॉडी पार्टला रक्त पुरवठा थ्रू व्हेरियस ब्लड वेसल्स होत असतो. हृदयाचा सगळ्यात महत्वाचा फंक्शन म्हणजे पंप कर. जसं मी तुम्हाला आता सांगितलंय की त्याची राईट आणि लेफ्ट साइड असते. राईट साइड रिसिव्ह करते आणि थ्रू राईट वेंट्रिकल पंप करून शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे पाठवते. सिमिलरली तुम्हाला मी सांगितलं की लेफ्ट एट्रिया रिसिव्ह करतो ऑक्सिजनेटेड ब्लड फुफ्फुसाकडून आलेला आणि थ्रू मायट्रो वॉल हा लेफ्ट वेंट्रिकल जातो आणि नंतर लेफ्ट वेंट्रिकल मधून हा पंप पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करत असतो. तर हा हार्ट आपला हॉलो ऑर्गन आहे, हा पोकळ ऑर्गन आहे, एक मसलचा बनलेला असतो आणि दोन्ही वेंट्रिकल जेव्हा स्ट्रॉंगली कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा पिचकतात तेव्हा हा पूर्ण बॉडीला सप्लाय करतो. साध्या मराठी भाषेत त्याला आपण बॉडीची मोटर पण सांगू शकतो. नॉर्मली आपला हार्ट 60 ते 100 वेळा एका मिनिटात धडधड करत असतो, म्हणजेच पंप करत असतो. हे पंप करण्यासाठी त्याला स्वतःला सुद्धा ऑक्सिजनेशनची आणि न्यूट्रिशनची गरज असते. हे ऑक्सिजनेशन आणि न्यूट्रिशन मिळवण्यासाठी त्याला स्वतःला सुद्धा धमन्या असतात. त्याला युजली आपण राईट आणि लेफ्ट साइड आर्टरीज म्हणतो. तसंच राईट कोरोनरी आर्टरी आणि लेफ्ट साइडला एक मुख्य धमनी म्हणजे लेफ्ट मेन आर्टरीज असते. ती इमिजिएटली दोन वेसल मध्ये डिवाइड होत जाते. एक लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी म्हणून आणि दुसरी आहे लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, युजली त्याला एलएडी म्हणतात. आता हृदयामध्ये धडधड कशी निर्माण होत असते? नॉर्मली नैसर्गिक स्पंदन जनरेट करण्यासाठी एक सिस्टीम असते. नॉर्मली आपल्या नॅचरल पेसमेकर थ्रू जनरेट होतात. एक एसी नोड नावाची अत्यंत सूक्ष्म जागा असते राईट एट्रियम मध्ये, तिथून इलेक्ट्रिक करंट जनरेट होत असतो. तिथून तो रिसिव्हिंग चेंबर दोन्ही राईट आणि लेफ्ट एट्रिया मध्ये जातो. तिथून नंतर मग एव्ही नोड तिथे जातो. तिथे काही क्षणासाठी म्हणजे फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड साठी थांबतो. नंतर थ्रू हिज नोड अँड पर्किंजेस फायबर पूर्ण वेंट्रिकल मध्ये स्प्रेड होत असतो. आता काही क्षणासाठी तो एव्ही नोड मध्ये थांबतो. तो थोडा वेळ देण्यासाठी, म्हणजेच सायमल्टेनियसली चारही चेंबर कॉन्ट्रॅक्ट झाले नाही पाहिजे त्याच्यासाठी. आधी
वरची दोन चेंबर राईट एट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि नंतर काही क्षणासाठी थांबल्यानंतर वेंट्रिकल होतात. म्हणजेच पहिले राईट आणि लेफ्ट एट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात आणि आपला जो रिसीव्ह केलेला ब्लड आहे तो दोन्ही वेंट्रिकल मध्ये पंप करतात. मग हा पूर्ण जेव्हा वेंट्रिकल रिसीव्ह करतो नंतर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करतात आणि राईट वेंट्रिकल फुफ्फुसाकडे पंप करतो आणि लेफ्ट वेंट्रिकल बाकीच्या बॉडी पार्टकडे थ्रू अवॉर्टा ब्लड पंप करत असतो.